यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। महिला क्रिकेट विश्वचषकाचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघातल्या 3 खेळाडूंना राज्य सरकारनं प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस जाहीर केलं। मात्र खरंच त्यांना त्यांच्या बक्षिसाची एवढी मोठी रक्कम मिळणार का आणि मिळणार असेल तर कधी, असा सवाल उपस्थित होतोय। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रश्मी, हे सगळे प्रश्न आता उपस्थित होण्याचं नेमकं कारण काय? दीपक, आपण पाहतोय की विधानसभेमध्ये एक लेखी प्रश्न उत्तर होतं, ज्यामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे की तब्बल राज्यामध्ये 2015 पासून ज्या बक्षिसांच्या घोषणा केल्या होत्या त्यामध्ये तब्बल 123 खेळाडू आहेत, ज्यांच्या साधारण 5 कोटीपर्यंतची जी बक्षिसं आहेत जी घोषित करण्यात आली, परंतु ती त्यांना देण्यात आलेली नाही आहे। आणि हे जे उत्तर आहे ते क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी स्वतः दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या संदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल। स्वतः ऑलिम्पिक संघटनेने ह्या संदर्भात पत्र लिहिलेली आहे 9 वेळा आणि सांगितलंय की अजूनपर्यंत निधी देण्यात आलेला नाही आहे। आपली एक कबड्डीची टीम गेलेली, खो खोची टीम गेली, त्यांना देखील ह्या संदर्भात पुरस्कार जाहीर करण्यात आला होता, परंतु कोणत्याही पद्धतीचा जो पुरस्कार आहे तो नुसता घोषित झाला, परंतु तो देण्यात आलेला नाही। त्यामुळे आपण पाहतोय की आतापर्यंत 5,20,00,000ची जी निधी आहे तो पेंडिंग राहिलेला आहे। असं असताना आपण जेव्हा आता महिला क्रिकेटसाठी ज्या खेळाडू आहेत त्यांना ही घोषणा केलेली आहे 50 लाखाची। इतकंच नाही तर सरकार म्हणाले की काही जणांकडे घर नाहीये तर घराची पण आम्ही व्यवस्था करू शकतो का, यासाठी पण सकारात्मक कारवाई करणार आहोत। तर फक्त सरकार नुसतं घोषणा करते आणि खेळाडूंना खरंच पैसे मिळत नाहीत किंवा दिलेली बक्षिसाची रक्कम मिळत नाही, असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे। म्हणूनच पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होतोय की जेव्हा तुम्ही महिला खेळाडूंसाठी ही घोषणा केलेली आहे 50 लाखाची, ती खरंच त्यांना मिळणार आहे का आणि मिळणार कधी? दीपक, निश्चितच रश्मी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे हे जे सगळे खेळाडू असतील ते सरकारला कदाचित प्रश्न विचारत असतील की कुठे नेऊन ठेवली आहेत बक्षिसं माझी।